राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना ठाण्यात मराठा समाजाच्या नेत्यांनी काळे झेंडे दाखवले। या घटनेमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। ठाण्यात सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। तटकरे पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या कार्यालयात येत असतानाच अचानक मराठा समाजाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि तटकरे यांना काळे झेंडे दाखवले, तसंच घोषणाबाजी केली। या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। दरम्यान मराठा समाजाच्या नेत्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांची भेट घेतली। आरक्षण कधी मिळणार अशी विचारणा मराठा नेत्यांनी तटकरे यांच्याकडे केली। आरक्षण द्या, अन्यथा पुलाखाली फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा देखील मराठा समाजाच्या आंदोलकांनी तटकरे यांना दिलाय। मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। हा पुरस्कार सोहळा 14 नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी गडकरी रंगायतन येथे दिली आहे। तसंच यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आला असून यावर्षीचा पहिला पुरस्कार खुशी हजारे हिला देण्यात येणार आहे। गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं। यंदाचं हे 8वं वर्ष आहे। ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समीळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे तर गेल्या वर्षी सचिन पिळगावकर यांना आत्तापर्यंत गंधार गौरव सोहळ्यानं सन्मानित करण्यात आलाय। यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते महेश कोठारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते। या स्पर्धेसाठी राजेश भोसले आणि हेमांगी वेलणकर यांनी परीक्षण केलं। या स्पर्धेतील नामांकनं देखील आज जाहीर करण्यात आली। या पत्रकार परिषदेला गंधारचे प्राध्यापक मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन आदी देखील उपस्थित होते। बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी कला संस्कृती, कलावेदक संस्था, कल्याण, सातत्याने एकांकिका स्पर्धा घेणारी ठाण्यातील संस्था रंगायतन महोत्सव या 2 संस्थांना देण्यात येणार आहे। सर, यंदाचा कितवा हा गंधर्व पुरस्कार आहे आणि त्याचा नेमकं मानकरी कोण आणि कशा प्रकारे ठरलं होतं? मला असं वाटतं की आताच आदरणीय अभिनेते विजय पाटकरने त्यांचं नाव घोषित केलं, महेश कोठारे। आम्ही देखील लहानपणापासून हे व्यक्तिमत्व फार जवळून पाहिलेलं आहे चित्रपटामध्ये आणि त्याने अनेक कलावंतांना, अनेक गीतकारांना, कवींना देखील मराठीमधल्या संधी दिलेली आहे। गेली 50 वर्षाहूनही जास्त ज्यांनी ह्या चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं अशा व्यक्तीचा सन्मान गंधारच्या वतीने होतो आहे आणि हे 8वं वर्ष आहे। गंधार हे बालकलाकार घडवायचं काम करत असताना देखील सुद्धा जी मोठी कलावंत आहेत, ज्यांनी अगदी आपल्या बालावस्थेमध्येच या रंगभूमीची सेवा केली, अशा मंडळींना या पुरस्काराने सन्मान केले जात आहे आणि तो कार्यक्रम 14 तारखेला सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतनमध्येच बालदिनानिमित्त साजरा होत आहे। आतापर्यंत 8 वर्षांमध्ये कोणकोणत्या मान्यवरांना हा पुरस्कार मिळतो? ती यादी मराठा आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं 30 दिवसांची मुदत मागितली होती, मात्र सरकारनं 42 दिवस उलटलं तरी आरक्षण दिलं नाही। त्यामुळे जालना येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात 28 ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले। काल या साखळी उपोषणाला ठाण्यातील सकल धनगर समाजानं मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपला पाठिंबा जाहीर केला। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आत्तापर्यंत अनेक मोर्चे निघाले आणि संपूर्ण विश्वात शांततेनं आंदोलन करण्याचा आदर्श घालून दिला, तरी देखील सरकारनं टिकणारं आरक्षण दिलं नाही। असाच प्रकार धनगर समाजाबाबत सरकारनं केलाय। धनगर समाज गेली 65 वर्ष धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी व्हावी म्हणून मोर्चा आंदोलनं करत आहे।
परंतु आजपर्यंत सरकारनं आरक्षण लागू केलं नाही. त्यामुळे धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी ठाण्यात धनगर समाजानं मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय. सरकारनं 50 दिवसांचा अवधी धनगर समाजाकडून मागितला होता, परंतु सरकारनं काहीही केलं नाही. म्हणून नोव्हेंबर महिन्यात धनगर समाजाच्या वतीनं ठाण्यात भव्य मोर्चा देखील काढण्यात येणार आहे, असं समाजाच्या वतीनं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. यावेळी धनगर समाजाचे नेते शंकर विरकर, समाजाचे नेते शंकर कोळेकर, दीपक कुरकुंडे, अभिजित कोकरे आणि इतरही उपस्थित होते. आज आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे, त्याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यामध्ये देखील मराठा समाज बांधव या ठिकाणी आमरण साखळी उपोषण सुरू केलेलं. त्यानंतर आता त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. त्या उपोषणाला आमचा धनगर समाजाचा, ठाण्यातील जो धनगर समाज आहे त्याचा संपूर्ण पाठिंबा आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीर करतोय. त्यांच्या मागे आम्ही धनगर समाज खंबीरपणे उभा आहे. आज आमची देखील धनगर समाजाची एक बैठक झालेली आहे ठाण्याला, आणि या बैठकीमध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये एक मोर्चा निघणार आहे, त्याचं नियोजन होतं. आणि त्यानंतर सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही त्यांना आमचा पाठिंबा जाहीर केलेला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रात मिशन 45+ ही मोहीम राबवणार आहेत. तिन्ही पक्षाचे राज्य आणि केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेतील. तसंच मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यास संपूर्ण पाठिंबा असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहोत. योग्य वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय टीम, जसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण स्वतः, केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल तसंच दोन्ही पक्षातील केंद्रीय स्तरीय नेते हे एकत्रित बसून महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेतील. दिवाळीपूर्वी आपण स्वतः तर दिवाळीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून जनतेशी संवाद साधला जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर आरक्षण मिळायलाच हवं. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये आपण मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. तसंच अल्पसंख्याक समाजालाही 5% आरक्षण दिलं होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक बाबींवर हे आरक्षण टिकलं नाही. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील राणे समितीनं संपूर्ण राज्यातील मराठा समाजाची सांख्यिक माहिती जमा केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सरकारनंही आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आजही जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा आहे. इतर समाजाचीही आरक्षणाची मागणी आहे, त्याचंही आम्ही समर्थन करत असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. मी कायद्याच्या कसोटीवरती एवढ्यासाठीच म्हणतो की ज्यावेळेला राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये मी पण मंत्री त्या ठिकाणी होतो. त्यावेळेला 13-14च्या आसपास एक राणे समिती आम्ही त्याला नारायण राणेंची नेमली होती आणि संबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाची सांख्यिकी माहिती त्या ठिकाणी गोळा करत राणे समितीने जो अहवाल दिला त्याच्या आधारित त्यावेळच्या लोकशाही आघाडीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं. मुस्लिम समाजाला सुद्धा 5% शैक्षणिक आरक्षण दिलं. परंतु हे आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला त्यांनीसुद्धा मराठा समाजाला आरक्षण दिलं. पण त्याच्या अगोदर एक बाब मला स्पष्ट केली पाहिजे की संबंध महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये
सकल मराठा समाजाने काढलेले मोर्चे लाखोंच्या संख्येने राहिले. महिला भगिनींचा, युवतींचा, युवकांचा सहभाग प्रचंड प्रमाणावरती राहिला आणि शांततेच्या वातावरणामध्ये ते मोर्चे संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पार पाडले. त्यामुळे सकल मराठा समाजाचे आभार मानावे तितके थोडे त्या ठिकाणी ठरू शकतात. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं, परंतु सर्वोच्च न्यायालयावरती दुर्दैवाने ते टिकू शकलं नाही. ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव यंदा 1 ते 3 डिसेंबर या काळात होणार आहे. या महोत्सवात पंडित सुरेश तळवळकर यांना राज्यस्तरीय तसंच निषाद ब्राके यांना युवा पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. संगीतभूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपायुक्त उमेश बिरारीही उपस्थित होते. राम गणेश गडकरी रंगायतन येथे 3 दिवस हा महोत्सव होणार असून या महोत्सवाचं हे 28वं वर्ष आहे. तसंच पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असल्यानं त्यांच्यासोबत काम केलेल्या 7 ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार असल्याचंही संदीप माळवी यांनी सांगितलं. तसंच हा महोत्सव विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन देखील माळवी यांनी केले. याही वर्षी महोत्सवात नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार तसंच नवोदित कलाकार यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा आरंभ शुक्रवार 1 डिसेंबर रोजी सायंकाळी पंडित राम मराठे यांचे नातू युवा कलाकार भाग्येश मराठे यांच्या गायनानं होईल. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होईल. पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ सरोदवादक सुजात खान यांच्या सरोद वादनानं होईल. शनिवारी 2 डिसेंबर रोजी दुपारी ज्येष्ठ वादक भीमाण्णा जाधव यांच्या सुंदरी वादनानं आरंभ होईल. त्यानंतर नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जेमिनीस यांचं नृत्य होईल. त्यांना तबला साथ पंडित मुकुंदराज देव करणार आहेत. सांगता ज्येष्ठ गायिका शुभा मुग्दल यांच्या गायनानं होणार आहे. त्यांना अनिश प्रधान आणि सुधीर नायक हे साथ संगत करतील. तर रविवारी 3 डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचं गायन आणि मंजिरी वाठारे यांचं नृत्य होईल. तर दुपारच्या सत्रात संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होईल. त्याचं दिग्दर्शन पंडित राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे यांनी केले. तर महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पंडित संजू अभ्यंकर यांच्या जसरंगी या अनोख्या कार्यक्रमानं होणार आहे. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पंडित राम मराठे यांचे चिरंजीव संजय मराठे, मुकुंद मराठे, ज्येष्ठ कलाकार मारुती पाटील, पंडित मुकुंदराज देव, पंडित विवेक सोनार, हेमा उपासनी, अपूर्वा गोखले, कार्यक्रम आयोजक रवी नवले, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. हां सर. गेली 27 वर्षे आपण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचं आयोजन करतो ठाणे महापालिकेच्या वतीने. अतिशय यशस्वीपणे दरवर्षी आपण ह्या महोत्सवाचं आयोजन करतो. हे 28वं वर्ष आणि विशेष म्हणजे पंडित राम मराठे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं विशेष कार्यक्रम यावर्षी आपण आयोजित करतो. नुकतेच आपण त्यांच्या तैलचित्राचं अनावरण केलं. यावर्षी 1, 2, 3 डिसेंबरला पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि यावर्षी आपण मुद्दाम मोठमोठ्या कलाकारांना दरवर्षी आपण मोठमोठ्या कलाकारांना बोलवतो. यावर्षी आपण कमिटीच्या माध्यमातून माननीय आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या कलाकारांना आमंत्रित केलेलं आहे. पहिल्या दिवशी आपण प्रख्यात सरोदवादक भारतातील सगळ्यात नामवंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरोदवादक सुजात खान यांचं सरोदवादन ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी आपण सुंदरी वादन हा जो पारंपरिक कला प्रकार आहे उस्मानाबादचे भीमण्णा जाधव यांचं सुंदरी वादन ठेवलेलं आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध कथ्थक नृत्यिका आणि अभिनेत्री शर्वरी जेमिनीस यांचं कथ्थक नृत्य ठेवलेलं आहे. आणि त्याच दुसऱ्या दिवशी 2 डिसेंबरला आपण प्रख्यात गायिका शुभा मुद्गल यांचं गायन आपण आयोजित केलेलं आहे. 3 डिसेंबरला आपण काही ठाण्यातल्या कलाकारांना संधी देतो. त्याचबरोबर दुपारी पंडित राम मराठे यांचं गाजलेलं संगीत नाटक संगीत मंदारमाला हे मुकुंद मराठे जे त्यांचे चिरंजीव आहेत ते सादर करणार आहेत. आणि संध्याकाळी आपण रात्रीचं जे सत्र आहे 3ऱ्या दिवशीचं ते जसरंगी हा
गाजलेला कार्यक्रम जो आहे ज्याच्यामध्ये पंडिता अश्विनी भिडे मॅडम आणि पंडित संजीव अभ्यंकर हे दोघे एकत्रितपणे साजरे करणार आहेत. त्यामुळे यावर्षी आपण खूप मोठ्या प्रमाणात ह्या महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपण दरवर्षी पंडित राम मराठे यांच्या नावाने एक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करतो. जो अतिशय नामांकित कलाकार आहेत त्यांना आपण राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करतो आणि एक युवा पुरस्कारानं पण ठाण्यातले जे कलाकार आहेत त्यांना आपण युवा पुरस्काराने सन्मानित करतो. यावर्षी प्रख्यात तबलावादक तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांना आपण पंडित राम मराठे स्मृती पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी होकारही कळवलेला आहे. त्याचबरोबर जो युवा पुरस्कार आहे पंडित राम मराठे युवा पुरस्कार तो आपण ठाण्याचे जे तबलावादक आहेत गायक आहेत ते निषाद बाकरे यांना आपण जाहीर केलेलं आहे. काय आव्हान कराल ठाणेकरांना? मला वाटतं दरवर्षी ठाणेकर मोठ्या संख्येने ह्या समारंभाला उपस्थित राहतात. यावर्षी अजून चांगल्या पद्धतीने हे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे ठाणेकरांनी ह्या समारोहाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो महापालिकेच्या वतीने. हे कार्यक्रमात शुल्क आकारणार आहे का मुक्त आहे? आज सदरचा गेल्या अनेक वर्षांपासून हा संगीत समारोह आपण विनाशुल्क नागरिकांसाठी रसिकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. यावर्षी आपण तो विनाशुल्कच ठेवण्यात आलेला आहे.